हॅलो, नमस्कार सगळ्यांना. सई किचन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण नाचणीच्या पिठापासून केक तयार करणार आहोत आणि तो सुद्धा विदाऊट ओव्हन. आणि विशेष म्हणजे हा केक तयार करण्यासाठी इथे आपण गुळाचा वापर करणार आहोत. त्यामुळे ही रेसिपी पूर्णपणे हेल्दी आणि पौष्टिक आहे. चला तर मग पाहूयात रेसिपी. इथे मी 1 कप दूध घेतलेलं आहे. रूम टेम्परेचरवरचं दूध आहे. थंड किंवा गरम दूध घ्यायचं नाही. आणि इथे अर्ध कट केलेला लिंबाचा रस यामध्ये मी काढून घेतलेला आहे आणि तो रस या दुधामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण येऊयात गॅसकडे. इथे मी गॅसवरती एक पातेलं फ्रीहीट करण्यासाठी ठेवलं आहे. यामध्ये मीठ आणि एक स्टँड ठेवून दिलं आहे. झाकण ठेवून हे पातेलं 5 मिनटं फ्रीहीट करून घेतलेलं आहे. आता आपण इथे पिठं घेणार आहोत. इथे त्यासाठी मी 1 कप नाचणीचं पीठ, 1 कप गव्हाचं पीठ, ही पिठं जी आहेत आपण आता चाळणीच्या साहाय्याने चाळून घेणार आहोत. या अगोदरसुद्धा मी पिठं चाळली होती, पण केक तयार करायचं आहे म्हटल्यानंतर पिठं चाळून घेतली. आणि इथे आपण आता कोको पावडरचा वापर करणार आहोत. त्यासाठी पाव कप मी इथे कोको पावडर ॲड केलेली आहे पिठामध्ये आणि इनोचा सुद्धा वापर केलेला आहे. तुम्हाला इनो वापरायचा नसेल तर तुम्ही इथे बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा वापरू शकता. त्यानंतर चवीसाठी मीठ ॲड केलं. पिठं जी आहे ती आता आपली तयार झालेली आहे. आता आपण लिक्विड तयार करणार आहोत केकसाठी. त्यासाठी मी इथे एक मोठं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि आपण जे सुरुवातीला दूध तयार केलं होतं ते दूध 1 कप यामध्ये ओतून घेतलेलं आहे. आणि इथे आपल्याला गुळाचा वापर करायचा आहे केकसाठी. त्यासाठी मी इथे बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे. तुम्हाला गूळ जर वापरायचा नसेल तर तुम्ही इथे पिठी साखरेचा वापर करू शकता. आणि बारीक चिरलेला गूळ पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे पूर्णपणे यामध्ये मिक्स करून घेतला आणि विरघळून घेतलेला आहे. आता आपण जी पिठं तयार केली होती ती या लिक्विडमध्ये थोडी थोडी करून ॲड करून घ्यायची आहेत. पिठाला चिकटपणा गव्हाचा असतो, चपातीचं पीठ आपण जे चपातीला वापरतो ते, त्यामुळे इथे गाठी होण्याची शक्यता असते. त्यासाठी आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये पिठे ॲड करायचे आहेत आणि गरजेनुसार इथे दुधाचा वापर करायचा आहे. मी यानंतर इथे अर्ध कप दूध अजून ॲड केलेलं आहे. असं करून मला 2 कप इथे दूध लागलेलं आहे आणि इथं आपलं बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे. आता इथे थोडंसं मी व्हॅनिला इसेन्ससुद्धा ॲड केलेलं आहे आणि ते सुद्धा मिक्स करून घेतलेलं आहे. छानपैकी इथं पिठं मिक्स झालेले आहेत. आपलं बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे. आता आपण इथे केक टीन घेतलेला आहे आणि केक टीनलासुद्धा ऑइलने ग्रीस करून घेतलेलं आहे. इथे तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता. थोडंसं नाचणीचं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा मी इथे हाताने पसरवून घेतलेलं आहे. केक टीन आहे तो आपला तयार झालेला आहे आणि तयार झालेलं बॅटर जे आहे ते इथे ग्रीस केलेल्या केक टीनमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि ते थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे. त्याने आपले जे बॅटरमध्ये एअर जे असेल ते बाहेर निघेल आणि आपला केक जो आहे तो अतिशय सुंदर आणि फ्लफी होईल. आता केक सजवण्यासाठी इथे मी टुटी फ्रुटीचा वापर केलेला आहे. लहान मुलांना टुटी फ्रुटी तर आवडते आणि विशेषतः केकमध्ये टुटी फ्रुटी छानच लागते. त्यामुळे मी ते केकचा वापर केकमध्ये टुटी फ्रुटीचा वापर केलेला आहे. आणि जे बारीक ड्रायफ्रूट चिरून घेतले होते ते सुद्धा यामध्ये ॲड केलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे सजावटीसाठी साहित्य वापरू शकता किंवा ड्रायफ्रूटमध्ये तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूटसुद्धा वापरू शकता. काजू बदामाचे किंवा पिस्त्याचे कापसुद्धा तुम्ही इथे घालू शकता. इथे आपले केकची सजावट झालेली आहे. तर इथे मी गॅसवरती पातेलं फ्रीहीट करण्यासाठी ठेवलं होतं. त्यामध्ये आपला केक टीन जे आहे बॅटर घालून घेतलेला तो ठेवून द्यायचा आहे आणि 40 ते 45 मिनटासाठी केक जो आहे तो आपल्याला बेक करायचा आहे. झाकण ठेवून दिलेलं आहे. 40 ते 45 मिनटं झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आपला केक जो आहे तो पूर्णपणे बेक झालेला आहे. केक बेक झाला आहे ते पाहण्यासाठी तुम्ही इथे
टूथपिनच्या साहाय्याने चेक करू शकता. जर आपल्या टूथपिनला कुठेही केक चिकटलेला नाही, बॅटर चिकटलेलं नाही, तर यावरून तुम्ही ओळखू शकता की आपला केक जो आहे तो पूर्णपणे तयार झालेला आहे. त्यानंतर केक पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला केक टिनमधून बाहेर काढायचा आहे. मी ते केक बाहेर काढून घेतला आणि थंड होण्यासाठी ठेवून दिला. यावरती मी इथे नॅपकिन टिनवरती झाकून ठेवलेला आहे. त्यामुळे आपला केक जो आहे तो वरूनसुद्धा ड्राय होणार नाही. आणि थंड झाल्यानंतर केक बाहेर काढून घेतला आणि याच्या सर्व कडा चाकूच्या साहाय्याने लूज करून बाहेर काढून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता केक जो आहे तो अतिशय सुंदर आणि फ्लफी झाला आहे. मी कट करूनसुद्धा तुम्हाला दाखवते. केक जो आहे तो पूर्णपणे फ्लफी झाला आहे सर्व बाजूंनी. अतिशय मऊ आणि लुसलुशीत झालेला आहे. अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. तुम्ही उन्हाळ्यातसुद्धा हा केक मुलांना खाण्यासाठी देऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इथे बघा तुम्ही पाहू शकता मी केक कट केलेला आहे आणि केक जो आहे तो सर्व बाजूने आपला पूर्णपणे बेक झालेला आहे. अतिशय मऊ आणि लुसलुशीत असा झालेला आहे. सुंदर आणि पौष्टिक अशी हेल्दी रेसिपी आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.